पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या आंदोलनावेळी दगडफेक, भाजपने दगडफेक केल्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा आरोप। दगडफेकीत काँग्रेसचा एक कार्यकर्ता आणि महिला पोलीस जखमी। सकपाळांवरून पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आमने सामने। हर्षवर्धन सकपाळांविरोधात भाजपचं आंदोलन तर सकपाळांच्या समर्थनार्थ काँग्रेसचं आंदोलन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळांनी टिपू सुलतानची तुलना शिवरायांसोबत केल्यानंतर राज्यभरात कल्लोळ। नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये सकपाळांविरोधात भाजपचं आंदोलन। भाजप कार्यकर्त्यांकडून सकपाळांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल। पुण्यातील पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। टिपू सुलतानची शिवरायांसोबत तुलना करणं भोवलं। टिपू सुलतानची तुलना शिवरायांशी करणाऱ्या सकपाळांनी माफी मागावी, मुख्यमंत्री फडणवीसांचं विधान। तर टिपू सुलतानला मानणाऱ्या पाकिस्तानशी क्रिकेट कसं खेळता, राऊतांचा फडणवीसांना सवाल। टिपू सुलतानच्या समर्थनावर राऊतांची चुप्पी म्हणजे काँग्रेसची उघड गुलामगिरी। भाजपच्या नवनाथ बन यांची राऊतांवर टीका, तर हे हिंदुत्व नाही तर ही चाटुगिरी म्हणत सनसनाटी टोला। उत्तम कार्यकर्ते घडवण्यासाठी भाजपचा आगळा वेगळा प्रयोग। भाजप सक्तीने देणार कार्यकर्त्यांना शिस्तीचे धडे। पक्षातील प्रत्येकाला घ्यावे लागणार प्रशिक्षण। भाजपचे महाराष्ट्र प्रभारी शिवप्रकाश यांच्यावर जबाबदारी। राजे रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार नागपुरात आणणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन। राजे मुधोजी भोसले यांच्या मागणीनंतर फडणवीसांचं आश्वासन। अहिल्यानगरच्या जामखेडमध्ये दूध भेसळीचा भांडाफोड। 1200 लिटर घातक लिक्विडसह पावडर जप्त। सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळणारे तिघे ताब्यात। एटीएसची राज्यभरात मोठी कारवाई। यवतमाळच्या पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी, तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी एटीएसचे छापे। दहशतवादी संघटनांमध्ये तरुणांना ओढण्याचा प्रयत्न आढळल्यानं कारवाई। मुंबईत प्रदूषणाचा विळखा आणखी घट्ट। शहरातील तब्बल 24 ठिकाणच्या हवा गुणवत्ता निर्देशांक 200च्या पार। देशभरातील प्रदूषित शहरांमध्ये मुंबईत दुसऱ्या स्थानी। सोलापूर गोवा विमानसेवा आजपासून 3 दिवस राहणार बंद। तांत्रिक कारणामुळे सोलापूर मुंबई विमानसेवा बंद, तर विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवाशांची अडचण। हिंगोलीच्या कंधार तालुक्यामध्ये पाणी टंचाईचे चटके। सिरसम बुद्रुकमध्ये पाणी टंचाईची झळ। जलजीवन मिशन योजनेचं काम अपूर्ण राहिल्याने गावकऱ्यांवर विकत पाणी आणून तहान भागवण्याची वेळ। आयफोनच्या हट्टासाठी 10वीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या। बेळगावच्या निपाणीजवळ सिद्नाळमधली ही घटना। घरात कुणी नसताना गळफास घेत संपवलं जीवन। 2 वर्गमित्रांच्या आत्महत्येनं बुलढाणा हादरलं। 8वीत शिकणाऱ्या 2 वर्गमित्रांनी 2 दिवसांच्या अंतरानं संपवलं जीवन। राहत्या घरात घेतला गळफास। आत्महत्येचं कारण अस्पष्ट। पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातील नागपुरात बिबट्या जेरबंद। माणिकडोह बिबट निवारण केंद्रामध्ये बिबट्याची रवानगी। आज T20 विश्वचषक स्पर्धेत भारत पाकिस्तानमध्ये महामुकाबला। कोलंबोतील प्रेमादासा स्टेडियममध्ये होणार हाय व्होल्टेज सामना। क्रिकेट प्रेमींची उत्सुकता शिगेला।